वर्धा जिल्ह्यातील स्थानिक कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने नगरपंचायतचे मुख्याधिकारी विक्रम शिर्के यांना निवेदन देऊन व चर्चा करून कारंजा शहरातील विविध प्रलंबित नागरी समस्याकडे लक्ष वेधले आहे। यामध्ये प्रामुख्याने शहराच्या प्रवेशद्वारावरच कचरा ढिगाऱ्याच्या स्वरूपात साठलेला आहे, त्यामध्ये दुर्गंधी सुटली आहे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांची आणि मोकाट जनावरांची संख्या वाढलेली आहे। शालेय मुलांना आणि नागरिकांना त्या कुत्र्यांपासून होणारी संभाव्य दुर्घटना लक्षात घेता मोकाट कुत्र्यांचा व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। पंचायत समितीच्या कॉर्नर पासून ते न्यायालयापर्यंत मॉडेल हायस्कूल पुढील रोडवर असंख्य खड्डे पडलेले आहे। त्या रोडावरून विद्यार्थ्यांची आणि नागरिकांना आपले जीव धोक्यात घेऊन जावा लागत आहे। त्यामुळे त्या रोडवरील खड्डे तात्काळ बुजवून पक्के बांधकाम करण्यात यावे अशी मागणी केली आहे। यापूर्वीच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी नगरपंचायतच्या नागरी कामकाजात शिस्त लावली होती, त्याचा सकारात्मक परिणाम प्लास्टिक बंदी, शहर स्वच्छता यामध्ये दिसून आला होता। तीच भूमिका वर्तमान मुख्याधिकाऱ्यांनी घ्यावी व ठोस पावले उचलावी असे नागरी समितीचे मत आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर राजहंस शेंडे, विदर्भ प्रतिनिधी, नागपूर। समितीने माननीय शिर्के साहेब सीओ नगरपंचायत कारंजा यांची भेट घेऊन कारंजा शहरातील ज्या प्रलंबित समस्या आहेत त्या समस्या माननीय सीओ साहेबांपुढे मांडल्या। त्यामध्ये प्रामुख्याने समस्या आहे कचरा डेपोची। कचरा डेपोमुळे दुर्गंधी सुटलेली आहे आणि तो कचरा डेपो ताबडतोब दुसरीकडे स्थलांतरित करण्यात यावा आणि त्या कचरा डेपोमध्ये जे काही कचरा साठलेला आहे त्याचं विलगीकरण करण्यात यावं, कारण ते विलगीकरण होत नाही। ती समस्या साहेबांपुढे मांडली। त्यानंतर कारंजा शहरामध्ये मोकाट कुत्र्याने हैदोस माजवलेला आहे, तो मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा ही समस्या मांडली। त्यानंतर न्यायालयापुढील जो रोड आहे तो उखडलेला आहे, विद्यार्थ्यांना जाण्यायेण्याचा त्रास होत आहे, त्या रोडवर खड्डे बुजवावे ही समस्या प्रामुख्याने मांडली। तसेच उड्डाण आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।